शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आपण आज नाशिकच्या जवळ धागूर, जे नाशिकच्या म्हणजे आळंदी डॅमच्या परिसरामध्ये आहे, धागूर या गावामध्ये आलेलो आहे. तर आपल्याबरोबर इथले प्रगतशील शेतकरी उपस्थित आहे. तर त्यांचा परिचय हे मी त्यांच्याकडूनच माहिती घेतो. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय काका? दिनकर चौधरी. बरं. काका आपण कोणत्या गावात आहात? धागूर, नवे धागूर, नवे धागूर. दिंडोरी तालुका. बरं. भाऊ तुमचं नाव काय? गणेश निंबेकर. गणेश निंबाळकर. धागूरमध्येच आहे. हो. हो, कोणची काकडी लावलेली तुम्ही? ही कावेरी 2001. तर काकांनी कावेरीची 2001 ही व्हरायटी लावलेली आहे. तर काका तरी किती दिवसाचा प्लॉट आहे हा? हा 40 दिवसाचा. 40 दिवसाचा प्लॉट. कसं वाटतंय कलर वगैरे? कलर तेवढा एकदम छान वाटतोय. बरं. एखादा आणि- पुढं झाला? एक खुडा झाला पण तो नॉर्मल. बरं आता दुसरा खुडा उद्या आहे. बरं. कलर आणि सेटिंग कशी वाटते तुम्हाला व्हरायटीची? सेटिंग एकदम खूप छान आहे आणि कलर पण दादा तुमच्या समोरच आहे. हिरवा कलर एकदम मस्त, त्यामुळे कलर बद्दल काही नाही. आता सगळ्यात तरी किती पाकिटांचा प्लॉट आहे आज? आपला 6 पाकिटांचा आहे. 6 पाकिटांचा प्लॉट आहे, म्हणजे जवळपास 1 एकर पर्यंत. 1 एकर पर्यंत. 1 एकर पर्यंत. शेतकरी मित्रांनो, आपण इतक्यात चौधरी काकांचा आणि गणेश भाऊचा अनुभव ऐकला. तो व्हरायटी कावेरीची जी 2001 आहे, ती व्हरायटी एकदम उत्तम आहे. आतापर्यंत जो प्लॉट दिसतोय तो व्हरायटीचा जर कलर बघितला तर एकदम हिरवा गार कलर आहे. लांबी एकदम चांगली, बाजारात चालल अशा पद्धतीने व्हरायटीची लांबी आहे. प्लॉट साधारणतः म्हणजे तुम्ही असं धरा की 40 दिवसांमध्ये प्लॉट चालू झालेला आहे त्यांचा. आता त्यांनी पहिली पिकिंग केलेली आहे ना, आता त्यांच्या रेग्युलर पिकिंग चालू पण होतील. तर काकडीच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. काकडीला तुलनेने नत्र कमी लागते, पण कॅल्शियम, बोरॉन आणि पोटॅश यांची कमतरता नेहमी जाणवते. म्हणून ज्यावेळेस पानाच्या कडा सफेद होतात, आता इथं तसं दिसत नाहीये, मी तुम्हाला दाखवतो. पानाच्या कडा जर सफेद झाल्या तर त्याला नियमित निजुडू कंपनीने डेव्हलप केलेलं 10-20-40 200 लिटर पाण्याला 100 मिली आणि अंकुर कंपनीने विकसित केलेले KBCA 200 लिटर पाण्याला 500 मिली यांचं एकत्रित जर तुम्ही दिलं तर पोटॅश, बोरॉन, कॅल्शियम, फॉस्फरस याची कमतरता झाडामधून कमी होते. कंटिन्यू ते दिल्यामुळं आठवड्यातून एक जरी स्प्रे दिला तरी काकड्या बेटक्या होणे आणि त्याचबरोबर काकडीला शायनिंग आणि लांबी चांगली मिळणे या गोष्टी आपल्या दुरुस्त होतात. तर ही कावेरी 2001 व्हरायटी आहे. तर तुम्हाला जर काकडी ह्या हंगामात किंवा पुढच्या हंगामात करायची असेल तर तुम्ही जी कुठली काकडी लावणार असाल तिच्यासोबत एकतरी पॅकेटीचं लावा. काकडीला ज्या अडचणी येतात, उदाहरणार्थ डाउनी मिल्ड्यू येतो, काही ठिकाणी थंडीमध्ये भुरी येणार आहे, काही ठिकाणी डम्पिंग होणार आहे, काही ठिकाणी व्हायरस येणार आहे, ह्या गोष्टी या काकडीवर येणारच नाही असं नाही. परंतु काकडीचा कलर याचा जर विचार केला तर बाजारामध्ये नक्की तुम्ही समाधानी राहाल. उत्पन्नाच्या बाबतीमध्ये तुम्ही समाधानी राहाल. तुम्ही या व्हरायट्या ज्या आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्या सगळ्या व्हरायट्यांसोबत हिचं एकतरी पॅकेट लावलं तरी तुम्हाला व्हरायटी नक्की कशी आहे हे कळेल.
मी महेंद्र, कृषी विकास बीज भंडारातर्फे तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही बोलत असाल तरी देखील खाली जो आमचा नंबर येत आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा. त्या नंबरला व्हॉट्सअप केल्यानंतर आम्ही तुम्हाला व्हरायटीचे कॅरेक्टर वगैरे याबाबत माहिती देऊच आणि बियाण्याची उपलब्धता सुद्धा आम्ही करून देण्याकरता तत्पर राहू. आता जी आपण कावेरीची व्हरायटी बघितली ही नवीन व्हरायटी आहे, कावेरी 2001 म्हणून. व्हरायटी प्रत्येक पेऱ्यामध्ये फळ आम्हाला दिसतंय. आज कलर पण चांगला दिसतोय. भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने बाजारामध्ये सुद्धा त्यांनी पहिला खुडा केला, तर त्यांना पहिला खुडा केला असता बाजारामध्ये रंग देखील चांगला आहे असं सगळ्यांनी म्हटलेलं आहे. तर भाऊ तुम्ही हे आम्हाला म्हणजे अमूल्य अनुभव तुमचा सांगितला त्याच्याबद्दल गणेश भाऊ तुमचे आणि काका तुमचे दोघांचे आभार. धन्यवाद.